14 तारखेला विशाळगडवरती जो प्रकार घडला या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकल हिंदू समाज व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। जो काही 14 तारखेला विशाळगडला प्रकार घडला त्या प्रकार अत्यंत त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे तो आजही माध्यमांच्या समोर येत नाही आहे। कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला पायथ्याला शिवभक्त जमले होते आणि त्या ठिकाणी शिवभक्तांनी आग्रह केला की आम्हाला वर जायचं आहे म्हणून, पण त्या ठिकाणी असणारे प्रांत तहसीलदार यांनी त्या ठिकाणी चर्चा करून 10 लोकांचं शिष्टमंडळ हे विशाळगडवर जायचं त्या ठिकाणी निश्चित झालं आणि ते शिष्टमंडळ वर विशाळगडवरती गेलं आणि त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांच्या समोर त्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, अत्यंत हत्यारानं मारहाण केली आणि ते जे मारहाण झाले ते शिवभक्त पायथ्याशी आले आणि पायथ्याशी आल्यानंतर सर्व शिवभक्तांचा समतोल बिघडला आणि हा प्रकार घडला। म्हणून या ठिकाणी आम्ही आज विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्याच्या मुळाशी जावं, एक सक्षम अधिकारी नेमावा किंवा रिटायर्ड जज नेमावेत आणि त्या ठिकाणी त्याची सखोल चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं अशी आपण मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आज कोल्हापुरामध्ये जे गुन्हे दाखल करायला लागलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये या पोलीस प्रशासन आपलं अपयश दडवण्यासाठी फक्त जे विशाळगडला गेलेले आहेत त्यांना अटक करून त्यांच्या गुन्हे दाखल करायला। माझं तर म्हणणं आहे मूळ आरोपी शोधा, ज्याने केले त्यांच्या गुन्हे दाखल करा, पण फक्त विशाळगडला कुणीतरी आव्हान केलं आणि गेले म्हणून कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी शिवभक्तांचं संपूर्ण आयुष्य तुम्ही बेजार करू नका। आज अक्षरशः त्यांच्यावरती जी कलमं घातलेली आहेत जवळजवळ 16 कलमं आहेत, म्हणजे एखाद्या अतिरेकाला कलमं घालणार नाहीत अशा पद्धतीची कलमं घातल्यात आणि पुन्हा एकदा की प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी, पण त्या ठिकाणी जो खरा आरोपी आहे तो शोधावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे।